पवारांनी आम्ही आयोगाला विचारतोय, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपने उत्तर देण्याची गरज नाही असं म्हणत फडणवीसांना टोला लगावलाय। तर उद्धव ठाकरे मागे बसले याचं राजकारण करायची काय गरज असं म्हणत भाजप आणि शिंदे गटाच्या टीकेला उत्तर दिलंय। ऐसी सखोल चौकशी ही झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कोणाबद्दल नाही, आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला, आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला उद्या याची कारण काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही। पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष द्यावं। साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष शिंद असेल त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसलो। आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला, तो भागाचा सोडून द्या। तर शरद पवार हे आत्ता का बोलतायत, निवडणुकीआधीच बोलायला हवं होतं। केशव उपाध्ये यांनी यावर ही प्रतिक्रिया दिली आहे। खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं, खोटेपणाचं सगळं आहे। कारण राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्य आधारे होती आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोर देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती। त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे। कारण इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही। दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या, आम्ही मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ, तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता। आणि मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही। ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे, आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही। पण त्या दोन व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आत्ता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर, उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पार पवार साहेबांपर्यंत पोहोचली होती, हे स्पष्ट पवार साहेबांनीच तुम्हाला सांगितलं।